सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. तर या सुनीलला एवढा खतरनाक राग आला की त्यांनी आपल्यासमोर पहाडाच वाचला. आणि आता तो पहाडा तर मी तुमच्या समोर वाचणार आहे आणि या सगळ्या पहाड्याचा मिळून तुम्हाला त्याचा सत्कार करायचा आहे, त्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. मी कारण की आता एकटा थकलो. हे जे अंध भक्त आहेत ना, झपाट्याने यांची संख्या वाढतच आहे, जे समजू शकता तुम्ही. तर एकदा याचा हा जो पहाडा आहे हा मी थोडक्यात वाचून दाखवतो तुम्हाला. तर या सुनीलचं असं म्हणणं आहे, अरे नालायक तू आहेस, तू काय मला पदाचा सांगतोस रे, तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. असल तुला माहिती, माझ्यापेक्षा जास्त पण माहिती असल. अरे तू नकली भक्त आहेस, डोम कावळा, तुला काय माहिती छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल. कसला मावळा आहेस तू, जातीयवादी डोम कावळा आहेस रे तू. हाट, तुझ्यासारखे असे डोम कावळे सोशल मीडियावर फिरत आहेस. म्हणजे माझ्यासारखे डोम कावळे मावळे, तर मावळ्याचा अपमान करतोय तू, ध्यान ठेव. हातात सापडला ना एखाद्या मावळ्याचा तर तुला सडकून काढतील मावळे. आणि दुसरं काय म्हणतो तू, मला नीच डुकरा. तर डुकरा म्हणजे डुक्कर माहिती आहे का काय, विष्णू भगवानाचा अवतार वराहदेव, म्हणजे तू मला वराहदेव असं संबोधलं. ठीक आहे, ओके. हां, पुढं. आधी जे विचार आहे त्याचे उत्तर दे डुकरा, परत एकदा वराहदेव. नाहीतर भिकारडे शिक्षण तुझ्याकडेच ठेव रे, तू लहानपणापासून टिळा लाव, नाहीतर आत्ता लाव. भामटा होतास आणि तोच राहणार. अच्छा, टिळ्याचा भामटेपणाचा काय संबंध? आमची संस्कृती ती आम्ही जपणार. ठीक आहे, असो. 2014चे म्हणणे, आम्ही तुझे एवढे वय आहे ना तेवढे पावसाळे तुझ्या नकली मावळ्यांना हेपलण्यासाठी घालवले आहे. अच्छा, परत एकदा मावळ्यांचा अपमान करतोय. हेच ते मावळे, छत्रपती शिवाजी राजांचे मावळे, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. भामट्या, तू कोण आहेस, काय आहेस ते तुझ्याजवळ ठेव, जातीवादी माणसा. अच्छा, मी जातीवादी, बरं. पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या महानतेबद्दल तू सांगू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त नागरिक शास्त्राचा अभ्यास माझा आहे आणि त्याचे महत्त्व पण तुझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. अच्छा, म्हणजे नागरिक शास्त्राचं ट्युशन घेतो तू. अच्छा, आता समजलं. बरं, ठीक आहे, पुढं. मी महादेव भक्त आहे, त्याचं सर्टिफिकेट तुझ्यासारखे ढोंगीकडून नकोय. अच्छा, म्हणजे महादेव भक्त आहेस तू. ओम नमः शिवाय. ठीक आहे. देश बुद्धाचा मान नाही तर आणखी कुणाचा मान, घंटा फरक पडत नाही. पण बुद्ध आणि युद्ध यात फक्त उकाराचा फरक आहे. हा देश तेव्हा पण बुद्धाचा होता, आता पण बुद्धाचा आहे आणि चिरकाळ बुद्धांचा राहील. आणि राहिली गोष्ट बुद्ध आणि युद्ध यामध्ये विलांटीचा फरक आहे, कान्याचा मात्र्याचा. तर हंबाड भोक्या, युद्ध माहिती आहे का, युद्धानं विनाश होतो, विनाश, समजलं ना. आणि बुद्धानं मंगल होतं, एवढं आहे का नागरिक शास्त्र म्हणे. ठीक आहे, पुढं. सिद्ध करत फिरायला, बुद्धांचा अगोदर सुद्धा. याचं असं म्हणणं आहे की बुद्धांच्या अगोदर सुद्धा हा भूभाग होता आणि नंतर पण आहे, राहील. तुला या अगोदर पण विचारलं होतं. जर तू म्हणतोस देश बुद्धांचा आहे तर मग पहिले जा आणि आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्याचा पहिला उल्लेख करून दाखव. अच्छा, तर हा उल्लेख मी नाही, आपले दिनेश भाऊ राऊत तुला सांगतील, उत्तर देतील. ठीक आहे. आणि ते संविधानमधले धर्मनिरपेक्ष शब्द काढ. मग या इथे विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देता येत नाही आणि सोशल मीडियावर जातीवादी गरळ ओकून नसलेली अक्कल पाजाळतो. अच्छा, म्हणजे जातीवाद आम्ही करतो. अच्छा, तर बेट्या तू आहे ना, मी तुला एकच शब्द सांगतो, तू आहे ना पक्का मनुवादी आहे. पक्का, तू नको मानू, पक्का मनुवादी आहे तू. आणि तुझ्यासारख्या मनुवाद्यांना आमच्यासारखेचे विचार आवडत नाही, पटत नाही. आम्हाला घंटा फरक पडत नाही. ठीक आहे. आता तुला उत्तर हे सगळे देतील. तर भावांनो, मित्रांनो, आता
तुमच्या सगळ्यांनी मिळून तुमच्याकडे जे काय उत्तरं असतील ते याला द्या सुनीलला. काय? जय भीम, जय शिवराय.